ब्रह्मसूक्ष्म मध्ये मला सांगितलं गेलं की तुम्ही आता 1 महिन्याच्या हा जो दिलेला शांती पर्याय आहे, चिदंबरचं मंदिर, काळभैरवाचं मंदिर, तर विष्णूचं, शेषशाही विष्णूचं मंदिर, अशा तिन्ही मंदिरांचं सिक्वेन्स वाईज दर्शन घ्यायचं आणि तिरुनल्लारचं शनीचं दर्शन घ्यायचं असं ब्रह्मसूक्ष्म मध्ये सांगितलेलं. आणि त्यातली एक वैशिष्ट्यपूर्ण घटना अशी झाली की शांती परिहाराला मी सुरुवात केली आणि माझं जे आजपर्यंत जे लांबलेलं किंवा ढकललं गेलेलं डील जे आहे ते मिसेसने तिची शांती परिहाराची पूजा पूर्ण केली आणि माझं डील 8 दिवसात झालेलं आहे. ही खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की आजपर्यंत मी सगळ्या पूजा करतोय पण त्याला काही आधारच नव्हता. आणि हे सगळं करायचं कोणासाठी, तर घरातल्यांसाठीच करायचं होतं. हे ती समजून घेत नव्हती. मी जेवढा नाडीच्या प्रवाहात बांधला गेलाय तेवढीच तीच नाडीपासून लांब होत होती. आणि जेव्हा तिने पूजा नुसती सुरुवात केली आणि हे सगळं आमचं जे डील जे बाकी होतं ते करोडो रुपयाचं डील ते तेव्हा झालं. आणि तेव्हापासून मला जीवात परत जीव आला आणि मला किंबहुना संजीवनी मिळाली असं मी म्हणायला सुरुवात करेन. ती संजीवनी मिळाली आणि मग मी जो साधा पायी चालताना कधी विचार नव्हता केला की म्हणजे खर्च करू शकेन की जिथे मला 100 रुपयाची रोजची भ्रांत असायची तिथे मी डायरेक्ट शांती परिहाराला विमानाने बुकिंग झालेलं होतं माझं. आणि मी मिसेस आणि माझी मुलगी आणि मृगन तिथेच होते. जे नाडी रीडर मला ते स्वतःहून म्हणाले की नाही तुम्ही येत आहे ना, मग मी दक्षिण चेन्नईलाच थांबतो, आपण शांती परिहार पूर्ण करून घेऊया. असं करून आम्ही विमानाने गेलो. तिथे सरांचं मार्गदर्शन आणि हय्यरांचं मार्गदर्शन मिळालेलं होतं. व्यवस्थित वेल प्लॅन आमचं सगळं तयार होतं. हॉटेल्स, कार पासून सगळं अप टू डेट. सरांना जे जसं कामाची मांडणी अपेक्षित असते त्याप्रमाणे सगळं प्लॅन प्रमाणे तयार झालेलं होतं. माझं सगळा शांती परिहार मी तिथे 1 महिन्याच्या आत सांगितल्याप्रमाणे पूर्ण केला आणि परत सफाळ्याला आलो. आणि तेव्हा परत मला अचानक पुण्याला कामानिमित्त सरांचा फोन आला किंवा हय्यरांचं बोलणं झालेलं असेल तर मी अर्थात मिसेसची अवज्ञा करून कदाचित मी निघूनच जायचं की मला माहिती की हे आज फक्त शांती परिहाराचं श्रेय मी देऊ इच्छिन की जिथे मी भाड्याच्या घरात राहिलो होतो. माझी मध्यंतरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या प्रकाराला कंटाळून माझी मिसेस घर सोडून निघून गेलेली होती की जी ती मला परत भेटेल की नाही हा परत मूळचा प्रश्न होता. मला मुलगी झालेली आहे, 4.5 वर्षाची मुलगी होती आणि अचानक मिसेस सोडून गेली. तेव्हा मी काय करू काय नाही करू असा परत प्रश्न होता. बरं तेव्हा नाडी ग्रंथांचं म्हणजे शांती परिहार केलेले होते पण तसा काही सरांचा पण तेव्हा संबंध आलेला नव्हता. परत एकदा माझ्या विश्वासाला बळकटी आली आणि परमेश्वराचे आशीर्वाद असल्यामुळे ते सगळं योग जुळून आले. परत मी माझी इच्छाशक्ती राखून धरली आणि गृढ केली की नाही आता परत ह्यातनं मार्ग काढायचा. ही आपली सगळी परीक्षाच चालू आहे. आणि मग परत मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी मिसेस आणि ती भेटायला आली आणि मग तेव्हा परत माझ्या सगळे जो नातेवाईक होते त्यांनी असा निर्णय घेतला की ठीक आहे आता परत राहून दे, अशा काही तो चुका करणार नाही. कारण तेव्हा अक्षरशः अशी परिस्थिती होती की मी हातात जरी सोनं घेतलेलं असेल तरी ती माती व्हायची. आणि आता बरोबर अशी उलटी पोझिशन आहे की मी माती धरली तरी ते सोनं होतं की जे आज एवढे वर्षांचे माझे सगळे उपक्रम जे बागळलेले होते ते आता परत एक नव्याने सुरुवात झालेली त्या उपक्रमात. आणि मी मिसेसला म्हटलं की नाही आता मी परत पुण्याला जातो. आणि तिथे माझी रावण नाडी बघण्याचा प्रसंग झाला. आणि त्यात असं आलं की आता तुम्हाला परत शांती परिहार करायचं. ब्रह्मसूक्ष्ममध्ये तुम्ही ताबडतोब प्रवासाला निघा, 1 महिन्याच्यात हा सगळा शांती परिहार पूर्ण करा तरच तुमच्या ह्या बाकीच्या सगळ्या ज्या पट्ट्या बघितलेल्या आहेत त्याचे जे शांती परिहार न झालेले आहेत न तुमच्याकडनं न झाल्यामुळे त्याचे कुप्रभाव जे जाणवत आहेत ते ह्या शांती परिहार केल्यानेच पूर्ण होते. हे सगळ्यात मला वैशिष्ट्य आढळलं की यामध्ये शांती प्रभाव बाकीच्या पट्ट्यांचे झाले नाही याचा अर्थ मंडल पूजा झाली, यंत्र आली आणि तुम्ही फक्त नाडीचे पैसेच जेमतेम द्यायचो, त्यांना टोकन अमाऊंट द्यायचो आणि बाकीचं कामच पूर्ण करायचो नाही. त्यांनी जे सांगितलेल्या पूजा आहेत त्या 1-2 महिन्यापर्यंत झाला की मला नवीन सेंटरचं खूळ आठवायचं, मी नवीन सेंटरला धावायचो. म्हणजे नवागडी नवाराज ह्या पद्धतीने नवीन गुरुजी नवीन पूजा की मागच्या पानावरून पुढे सुरू अशा पद्धतीने सगळ्या पूजा ज्या अर्धवट केल्या होत्या त्याचे कुप्रभाव जाणवायला लागलेले होते. त्याच्यामुळे ब्रह्मसूक्ष्ममध्ये स्पष्ट आलं की तुम्ही शांती परिहार हा पूर्ण करून तो परिहार पूर्ण केला. तो म्हणजे शनीचं जे काम आहे ते कालभैरवाचं काल असते आणि कालभैरवाचं केलं. आणि दुसरं जे तू सांगितलंस की शेषशाही विष्णू तर ते करून आल्यानंतरचा जो काही फरक पडला तो काय पडला? हा सगळा शांती परिहार पूर्ण करून झाल्यानंतर एवढा प्रचंड प्रमाणात फरक पडलेला आहे की जो काय म्हणतात 0 डिग्री पासून 180 डिग्री चेंज
तो जो ड्रास्टिक चेंज जो झालेला आहे तो आज मी तुमच्या समोर आहे की जिथे मी भाड्याने राहत होतो, भाड्याने द्यायला मला पैसे नसायचे, त्यांना मी विनंती करायचो की आता माझ्याकडे पैसे नाहीत पण जेव्हा मी पैसे येतील तेव्हा तुमचं मी भाडं पूर्ण देईन. बरं घरातली प्रॉपर्टी आहे पण ती किती विकणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जेवढं विकायचं होतं तेवढं माझ्या वाटेचं मी विकलेलं होतं. आणि इथपर्यंत मला आठवतं की माझा जो चुलत भाऊ ज्याच्याकडनं मी पैसे घेतले त्याला मी कमिटमेंट केली की मी तुमचे पैसे काही बुडवणार नाही, पण त्याला असं वाटलं की ह्याचं डोकं फिरलंय, हा पैसे उडवतोय कुठेतरी आणि याला तुरुंगात ठेवा अशी परिस्थिती त्यांनी सांगितलेलं की तुम्ही जर कोण नसाल घेत विषय तर मी लक्षात घेतो, माझ्या डोक्याला परिणाम झालाय, याला तुरुंगात ठेवा असा तो माझा भाऊ म्हणायला लागलेला होता. म्हटलं की ठीक आहे तर तुमची इच्छा, मला कोणाचेही पैसे बुडवायचे नाही ही माझी मनाची तयारी होती. आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की ठीक आहे याला आता काय करायचं ते करून दे. आणि मग परत मिसेस एकत्र आली आणि आम्ही परत वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक जीवन परत एकत्र करायला सुरुवात केल्यानंतर हा सगळा आत्ताचा प्रवास माझा चालू झाला की मी आज अभिमानाने सांगू शकेल की माझे आजच्या या क्षणाला एक नाही तर माझे 4 फ्लॅट झाले की आता मला कुठच्या फ्लॅटमध्ये राहायला जायचं एवढंच फक्त ठरवायचं की सामान घेतलं की मी राहायला जाऊ शकतो. की मला आठवतं की मी जेव्हा निघालो घर सोडून, कारण कुठूनच काही मार्ग दिसत नाही, राहायची सोय नाही, कामधंदा करतोय तर त्याला यश येत नाही. मला आठवतं सोडून जेव्हा घर सोडून निघालो तेव्हा फक्त चटई, तांब्या भांडा आणि मुलीला घेऊन मी घरातनं बाहेर पडलो होतो. तेव्हा तर मिसेस पण यायला तयार होते की नाही तुझं डोकं फिरलंय, कारण त्या घरात जर प्रगतीच होत नसेल तर घर सोडण्याशिवाय काही गत्यांतर नाही, कारण सगळे प्रयत्न करतोय मी. कारण मला काही व्यसनात हिंदकडे मी झुकलेलं नव्हतं की मी व्यसनात पैसे घालवले, जुगार, लॉटरी असंही काही हे नव्हतं कारण. किंवा माझी मित्रांची संगत पण अशी नव्हती की त्यांच्याकडे मी बाई बाटली या गोष्टींकडे जनरली पैसे जातात, नाहीतर जुगार. विक्रम, तू आता एक मुद्दा म्हणतोस की राहत्या घरात प्रगती होत नसेल तर हा काही तुझ्या काळामध्ये किंवा तुझ्या पट्टीमध्ये असं आलं का की राहतं घर तुला लागत नाहीये किंवा ते मनुष्याने काही अशी आज्ञा दिली का की तू थोडे दिवस दुसरीकडे जाऊन राहा, असं काही झालं? त्यात एक वैशिष्ट्यपूर्ण असं सांगण्यात आलं की तुमच्यावर ब्लॅक मॅजिकचा प्रभाव जाणवतो. त्याचा असा काही उल्लेख आलेला नव्हता. पण माझं कसं झालं की असंही वाचायची सवय असल्यामुळे नाडी ज्योतिषाबरोबर वास्तू आणि ह्या गोष्टींचा पण मी अवलंब करत होतो, फक्त त्यातले मला मास्टर्स मिळत नव्हते. त्याच्यामुळे ती एक दोलायमान स्थिती होती की आपल्याला कुठून तरी मार्गक्रमण करायचं. म्हणून मी माझ्या पुरतं जसे माणसं आणि गायडन्स मिळेल त्या पद्धतीने मी वास्तूच्या रचना पण आठवतंय मला की आईचं जेव्हा कॅन्सरचं विधान झालं आणि ट्रीटमेंट चालू झाले तेव्हा मी ईशान्य दिशेला माझं किचन शिफ्ट करून घेतलं. तेव्हा सुद्धा घरात विरोध झाला होता की अरे हे तू काय करतोय, आपल्याकडे तर पैसे नाहीत. म्हटलं प्रश्न कुठून तरी सोडवायचा एवढंच मला माहिती, तो हुक ऑर क्रूक, की जे आज तिथे जी माझी परीक्षा झाली ती आज मला रिझल्ट मिळतो की आज हुक ऑर क्रूक पद्धतीने मी काम करतो. आतापर्यंत जो आता तुला प्रश्न विचारले आणि तिथे बसून निराज दृष्टिकोनामधून सगळे प्रश्न तुझं सगळं वक्तव्य मी ऐकलं, मला असं लक्षात आलं मी स्वतःही अशाच तऱ्हेच्या पूर्णपणे अनुभवामधनं गेलेलो आहे. आणि मला सांगायला काही हे होत नाही, म्हणजे लाजही वाटत नाही किंवा काही नाही. अत्यंत भुकेल्या अवस्थेमध्ये मी स्वतःच टिटवाळ्याच्या गणपतीच्या समोर केवळ भुकेसाठी भीक मागितलेली आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर झाल्यावर सुद्धा कुठेही मला नोकरी किंवा असं काहीही न मिळून आणि मी हात पसरले आहे, तेव्हा याची पूर्णपणे जाणीव मला तुझ्या त्या सगळ्या याच्यातनं झाली. आणि आता ज्या स्थितीत मी सध्या आहे, आता त्या स्थितीचा वापर करून तुला मी हे सांगू इच्छितो की हा सगळा भाग परिपूर्ण रीतीने झाला, थांबला, ते सगळे भोग संपले. आता तुझा दुसरा भाग सुरू होणार आहे, तो म्हणजे तुझी आध्यात्मिक प्रगती. आणि ही आध्यात्मिक प्रगती तुला इथपर्यंत घेऊन जाईल की तू दुसऱ्याची आध्यात्मिक प्रगती करू शकशील. आणि म्हणून तुला या सगळ्या गोष्टीचा अनुभव दिला. फक्त एक अनुभव तुला त्याच्यात दिला गेला नाही, जो मी अनुभवला, तो म्हणजे मी तुरुंगामध्ये सुद्धा केवळ भाड्याला पैसे नव्हते, ते मला भरता आलेले नाहीत. म्हणून मला मुंबईच्या सीएसटी आज ते बस स्थानक जे आहे, पोलिसांनी मला दंडाला बांधून धरून सगळ्या त्या माणसांच्या समक्ष बसवून मारून मला तुरुंगात टाकलं. परंतु इथे महर्षी म्हणा किंवा आणखीन कोण गुरु म्हणा, त्यांची कृपादृष्टी अशी असते, मी तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्याच कृपेमुळे मला त्या पोलीस अधिकाऱ्यांनी तुरुंगातून बाहेर काढलं. आणि त्यावेळेला झालेला जो माझा दंड होता तो केवळ 5 रुपये
आणि 76 पैसे असा दंड होता. तेवढेही पैसे माझ्याजवळ नव्हते. मी म्हणले पैसे तो माझे सगळं सर्टिफिकेटची बॅग त्या पोलीस अधिकाऱ्याजवळ मी दिली. एका ठिकाणी ऑफिसवर मी घुसलो. तिथे एक ऑफिसर बसले होते. त्यावेळेला कोट घालण्याची पद्धत होती. त्या ऑफिसरच्या समोर मी म्हटलं मला 10 रुपये द्या. जो मोठी 10 रुपयाची नोट होती त्यांनी काहीही मला विचारलं नाही. तुम्ही कोण काय काहीही नाही. आणि त्या कोटाच्या खिशात हात घालून 10 रुपयाची नोट दिली आणि त्याचे पैसे मी घेतले आणि पुढचं माझं सगळं कार्यक्रम चालू. म्हणून ज्या वेळेला मी आता समोर बसलो तुझ्या आणि मग हे तू सांगत असताना मला ज्या जाणीवा होत राहतात की जे माझ्याजवळ काय आहे त्याच्यानुसार मी तुला हे सांगू इच्छितो की हा सगळा भाग संपलाय. याच्या बाबतीमध्ये आता विचार करण्याचं अजिबात कारण नाही. आता दुसरा विचार करायचा आणि आपल्या आध्यात्मिक प्रगती करून घेऊन पुढे त्या दृष्टिकोनातून अनेकांना तुला मार्गदर्शन करायचं आहे. हा आशीर्वाद तुला देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री चिलदेव स्वामी दत्त महाराज की जय. चिले महाराजांचं वस्त्र मी तुला घालतो अशा तऱ्हेचा अनुभव पुन्हा दुसऱ्या कोणालाही येऊ नये अशीच तुझी सातत्याने प्रार्थना करायची आणि महाराज तुला बरोबर जय.